आज आपण त्यांना आमंत्रित केलंय. श्री प्रभाकर निलेगावकर, मोस्ट वेलकम ऑन द रंगमंचावर. आमच्या महाराष्ट्रीयन समाज समिती नोएडा यांच्यातर्फे तुमचं खूप खूप स्वागत. श्री प्रभाकर निलेगावकर यांच्याविषयी बोलायचं तर त्यांचे आजच्या कारकिर्दीमध्ये मी सांगतो, गेली 27 वर्ष ते हा कार्यक्रम करतात आणि त्यांनी या ठिकाणी असल माणसं इरसाल नमुने याचे चक्क त्यांनी 2400 कार्यक्रम केलेले. असल माणसं इरसाल नमुने 2400 कार्यक्रम. त्यानंतर महाराष्ट्राला सर्वांना माहिती आहे पु ल देशपांडे, तर आपण त्यांना शॉर्टमध्ये पु ल म्हणतो. तर पुलंच्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत याचे जवळजवळ 600 पेक्षा 200 कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हसरी संध्याकाळ, हा आपल्या रंगमंचावर या ठिकाणी 81 आतापर्यंत 80 प्रयोग त्याचे झालेले आहेत. हा 80वा प्रयोग असेल. त्यासाठी आम्ही आश्वासन देतो की आमचं जे प्रेक्षक मंडळी आहे आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा अनुभव होईल, इतका प्रतिसाद दिला जाईल ते अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना विनंती करतो. कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर ऑफकोर्स या ठिकाणी श्री निलेगावकर यांनी नाटकात सुद्धा काम केलेलं आहे. त्या नाटकामध्ये धुमस, जिथं डॉक्टर पंडित यांची भूमिका सादर केली, बेईमान, त्यानंतर त्यांनी चंदर म्हणून केली, गाठ आहे माझ्याशी यात सूर्यभानराव यांची भूमिका त्यांनी केली, गगनभेदी यात बलराज म्हणून भूमिकेत त्यांना बघता आलं, काळ बेट लाल बत्ती यामध्ये त्यांनी आंग्रे यांची भूमिका केली, इच्छा माझी पूर्ण करा याच्यात सूत्रधार म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर आवर्त इथं त्यांनी महाराज यांची भूमिका सादर केली. त्यानंतर हॅमलेट मध्ये राजात्र म्हणून त्यांची भूमिका त्यांनी सादर केली. साष्टांग नमस्कार ते गाजलेलं नाटक आहे. साष्टांग नमस्कार मध्ये राज बहादूर म्हणून त्यांनी भूमिका केली. सूर राहू दे डॉक्टर निळकंठ या भूमिकेत त्यांनी सादर केली. तर परत एका काळात त्यांना एवढं सर्व भूमिकेत त्यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार, गॅजेटेड गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना देण्यात आला. त्यांना रोटरी 2000 मिलेनियम अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आलं. त्यानंतर काला वैभव पुरस्कार त्यांना देण्यात आला, कला वैभव. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि हा पुरस्कार माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे गौरव पत्र हस्ते तोही पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यानंतर बेस्ट ऍक्टर अवॉर्ड नाटक बेईमान आणि भूमिका चंदर याच्यात त्यांना देण्यात आला. सिंहगड परिसर नाट्य गौरव पुरस्कार अखिल भारतीय नाट्य संमेलन बीड, नांदेड, बारामती येथे सन्मान करण्यात आला. आकाशवाणी मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा या केंद्राने त्यांना कलाकार म्हणून गौरवलेलं. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगी 2022 वर्षी निमंत्रित कवी म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यानंतर सरस्वती पुरस्कार कर्नाटक राज्य, त्यांनी कर्नाटकात सुद्धा त्यांनी आपली कला सादर केली. असे विविध गोष्टींची त्यांच्याकडे असलेली कला, खरोखर कलेला खूप मान आहे हा सुद्धा. आणि त्यासाठी आपल्याला आम्ही म्हणू आम्हाला आनंदच आहे या ठिकाणी आणि आमचे भाग्य आम्ही समजतो की नोएडा सारख्या ठिकाणी राहून सर्व महाराष्ट्र, नॉन महाराष्ट्र सर्व लोक एकत्र आले आणि आज तुमचा कार्यक्रम आम्हाला बघायला मिळेल, त्याबद्दल खरोखर आम्ही भाग्य आहे. त्यानंतर असल माणसं नमुने पुढेच्या व्यक्तीवरली हे मी सांगितलं ऑलरेडी प्रयोग त्यांचे झालेले. तर मी कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर आपले मंडळाचे माननीय अध्यक्ष दत्तात्रय इंगळे आणि मोहनदादा खडसे, आपले वरिष्ठ कमिटी मेंबर, त्यानंतर उल्हास दादा यांना मी आमंत्रित करतो आणि निलेगावकर साहेबांचं आपण बुके देऊन स्वागत करावं. या इंगळे साहेब, वुड साहेब या खुर्ची
मला आठवतं विजयन लोकांनी तुम्हाला जेव्हा बघितलं जेव्हा बघितलं म्हणलं सेक्टर 12 निलेगावकर यांचं भव्य स्वागत आणि जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. धन्यवाद इंगळे साहेब, धन्यवाद मोहनदादा खडसे आणि गुड साहेब. तफावत वाढत चालली. खरं म्हणायचं तर महाराष्ट्रासारख्या गौरवशाली भूमीला बरेच हास्य कलाकार लागले. जितके नाव घेऊ तितकी कमी. दादा कोंडके पासून प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराव आणि त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली. आजच्या तरुण पिढीने सुद्धा मकरंद मासपुरे, त्यानंतर सिद्धार्थ जाधव, भरत जाधव असे बरेचसे हास्य कलाकार आपल्या महाराष्ट्राला लाभले आणि त्यांनी प्रेक्षकांना खरोखर वेळ लावला. त्याच अनुषंगाने आज असेच आपल्या समोर हास्य कलाकार श्री प्रभाकर निलेगावकर आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाचा आपण खरोखर खूप आनंद घेऊया. कारण एका मुलाखतीत वरिष्ठ कलाकार दादा कोंडके यांनी म्हटलेलं की लोकांना जर रडवायचं असेल तर खूप सोपं काम आहे. लोकांना जर साधं सुई म्हणजे इंजेक्शन जरी टोचली तर लोक रडायला लागतात, परंतु लोकांना हसवणं हे फार कठीण आहे. मी प्रभाकर निलेगावकर आपल्या सगळ्यांचं आजच्या या हसरा संध्याकाळी सहर्ष स्वागत करतो. मी प्राध्यापक वराडकर लक्ष्मण देशपांडेंचं मी शिष्य आहे. मी त्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ॲक्टिंगचं. स्टेट बँक ऑफ हैदराबादला मी चीफ मॅनेजर होतो, रिटायर झालं. पूर्वी हॉबी म्हणून करायचो, आता प्रोफेशनल झालेलो आहे. पुण्यात बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण आणि मुंबईला शिवाजी मंदिर, देश विदेशात सगळीकडे माझे कार्यक्रम चालू असतात. आता गणपती हाऊसफुल आहे. गेली 30 वर्ष गणपती हाऊसफुल करण्याचं भाग्य मला लागलं. 30 वर्ष. 2010 साली मी तुमच्या इथं आलो होतो, त्यावेळेस तिकडे कार्यक्रम व्हायचे त्यांच्या. त्यावेळेस मी अस्सल माणसं घेऊन आलो होतो. आज तुमच्याकडे हसरी संध्याकाळ. पुलप्रेमी असलेले तिथे पुलंचे 4 व्यक्तिरेखा, हरिदादा पेशवे, अंतू रोवणे रावसाहेब, ह्या व्यक्तिरेखा जिवंत पुलन सहित सादर करतो मी. कालच देहरादूनला सुंदर असा कार्यक्रम झाला. परवाच्या दिवशी फरीदाबादला झाला, तो अस्सल माणसांचा होता. आज तुमच्याकडे हसरी संध्याकाळ आहे. उद्या पुन्हा कोट्याला हसरी संध्याकाळ. परवाच्या दिवशी पुण्याला पुन्हा अस्सल माणसं, त्यानंतर पुन्हा भोपाळला आहे, त्यानंतर इथं प्रीतमपुरा म्हणून पुन्हा दिल्लीला वापस येतोय आणि नंतर मग मी पुण्याला जातोय. आज यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाला परवा, सर्व आणि अनेक पुरस्कार मिळाले. पण त्यापेक्षा मी लाखो लोकांच्या करोडो टाळ्या मिळवल्या त्याचे मला धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे. हा एक एकपात्री व्याख्यान, त्यामुळे या प्रयोगाला तुम्हाला जिथं हसावंसं वाटेल तिथं दिलखुलासपणे हसा, जिथं टाळी वाजवावं वाटेल तिथं टाळी वाजवा. वाजवाय का टाळी? जिथं तुम्हाला जय म्हणावंसं वाटेल तिथं जय म्हणा. मी तुमच्या बरोबर येतो, तुम्ही माझ्या बरोबर या. महिलांनाही माझी विनंती की त्यांनी सुद्धा जिथं तुम्हाला हसावंसं वाटेल तिथं दिलखुलासपणे हसा. नाहीतर बाजूची हसती की नाही, ह्यांनी काय म्हणते, बाजूचे असो नसो तिला आणि ते काय म्हणणार, बिचारे आयुष्यभर तुमच्याच तैनातीत असतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून असतात ना. मग तुम्ही त्यांचे असतात. ठीक आहे. सुस्वागतम सुस्वागतम. रंग दिवस आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून स्वस्ती श्री मुंबई सहज सादर करीत आहे हसरी संध्याकाळ. लेखक देतात, निर्माता देते, सादर करता प्रभाकर निलेगावकर. प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असतो. जरा काही त्याच्या मनाविरुद्ध घटना घडली की त्याच्या मनावर ताण येतो. हा ताण दूर करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. हास्य आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे, चैतन्य. हास्य आणि आनंद
या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. आपण हसतो कारण हसणं स्वाभाविक आहे. म्हणून तर ही असली संध्याकाळ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. एकदा मी 1998 माझ्या अस्सल माणसं म्हणजे एकत्रित प्रयोगासाठी अमेरिकेला गेलो होतो, प्लेझंटाईनला. तिथे रात्रीपेक्षा संध्याकाळी दिवसात जास्त कार्यक्रम होता. माझा कार्यक्रम दुपारी 4 वाजता होता. मी तिथं 3 वाजता हजर. म्हटलं अमेरिकेत आपली इज्जत जायला नको म्हणून 1 घंटा अगोदर हजर तिथे. पण पाहत होतो काय, मराठी माणसं 4 वाजल्यापासून 5:30 पर्यंत येतच होती. काही 6 वाजता आली. मला खूप बरं वाटलं. महाराष्ट्राचा अभिमान वाटला की एवढ्या 8,000 किलोमीटर दूर येऊन सुद्धा आपण आपली उशिरा येण्याची परंपरा मोडली नाही. वक्त्याच्या बोलण्यावरून श्रोते त्याचं मूल्य ओळखतात. काही काही वक्ते हातचा माहीत सोडतच नाही. मग लोक कंटाळे बोर झाले काही म्हणायला लागले की म्हणतात मला कल्पना आहे तुम्हाला घरी जायचंय, मलाही गाडी काढायची आहे, किंबहुना आपण 2-4 मुद्दे अजून सांगतात. एक वक्ता होता, तो बोलायला लागला. चांगला 2-3 तास बोलत होता. एकच गोंधळ उडाला. सगळे लोक उठले आणि गोंधळ उडाला. सगळा विद्यार्थी म्हणाला, अरे वाजले की तरी या हॉलमध्ये एखादं घड्याळ आणून का लावत नाही तुम्ही? तेव्हा एक पुणेरी म्हणाला, ते कॅलेंडर आहे, दुसरा दिवस उजाडायला लागला. लहान मुलं खूप हुशार असतात. एक मुलगा होता चांगला 8वीतला, पण गणितात कच्चा. दरवर्षी नापास. 9 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 16 वर्षाचा झाला तरी गणितात नापास. शेवटी त्याचे सर चिडले आणि म्हणाले, अरे काय हे एवढा 16 वर्षाचा घोडा झालास अजून गणितात नापास होतोस? ते हे लोक एवढा 16 वर्षाचा घोडा झालास तरी अजून गणितात नापास होतोस? तुझ्या या वयात शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला जिंकला होता आणि तू? तो म्हणला, बरोबर आहे सर, तुमच्या वयात शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक झाला होता. काय बोलतोय? आपली ही नातवंड केजी मधली ती तर त्यांच्यापेक्षा हुशार. अरे ते हमिंग घेऊ देऊ नको. सर्व प्लेन हिंदी जरा हमिंग आ रहा है, थोड़ा प्लेन रखो. प्लेन मेरे आवाज बिल्कुल प्लेन हाँ एक बार देखो. हेलो 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 हाँ हेलो 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 हाँ आता कमी झाला. ठीक आहे. और आपली नातवंड 8-9 वर्षाची फर्स्ट केजी सेकंड खरेदी असलेली ती तर त्याच्यापेक्षा हुशार. एका सिनियर केजीच्या मुलाचं प्रगती पुस्तक पाहून त्याचे आई वडील चिडले आणि म्हणाले, घड्याळ काय आहे, किती कमी मार्क? तो शेजारचा अविनाश बघ कसा फर्स्ट क्लास पास झालाय आणि तू? तो मुलगा म्हणाला, बरोबर आहे, त्याला खूप मार्क पडले कारण त्याचे आई वडील हुशार आहेत. पोरं काय बोलतो सांगतात. त्याचे आई वडील म्हणजे तुम्ही नाही. त्याचे आई वडील हुशार आहेत. मुलं दिवसातून अनेक स्त्रिया पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त मोकळेपणाने हसतात. एका स्त्रीला दुसरी स्त्री भेटली का आणि स्त्रिया भेटली म्हणजे हास्य कल्लोळ. मोजकी मोठी माणसं मोजक्याच ठिकाणी मोजक्याच वेळी मोजकच असतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आर्थर पोर्ट म्हणतो, राग, ताण तणाव, दुःख, संताप यातून निर्माण होणाऱ्या निरुपद्रवी ऊर्जेला बाहेर काढण्याचं काम हास्य करतं. हास्य नेहमी ताजं टवटवीत असतं. मी आता माझ्या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक ठिकाणी येतो देशात. पण कुठे तिथे कोणी माझं सत्कार करतो, पुष्पगुच्छ स्वागत करतं. आता केला तसा कोणी माझं आभार प्रदर्शन करतं. पण मी सर्वात घाबरतो ते तुमच्या परिचय करायचं. ते थोडा फॅन आहे का? फॅन एसी आहे एसी आहे ना? हाँ थोड़ा एसी है. अच्छा बंद रहेगा, इसके वास्ते बंद रहेगा. थोड़ा देसी चालू करें इनको भी मदद से देखा कर. अच्छा पीछे ऑन है ना? ठीक है.
हा, पण सर्वात मी घाबरतो माझा परिचय करताना. परिचय करताना काय उपमा देतील, काय बोलतील सांगणं कठीण. एक परिचय करताना माझा परिचय करून देताना म्हणाला, आजचे हे पाहुणे आहेत ना ते फार मोठे नाहीत, आम्ही त्यांना बोलवणारच नव्हतो, पण ऐन वेळी प्रमुख पाहुण्यांनी यायला नकार दिला. करता काय म्हणून यांना विचारलं. ते एका पायावर तयार झाले, वाटत पाहत होते. काय माझा परिचय? एक खरं म्हणजे श्रोत्यांना व्याख्यात्याचा परिचय चांगला असतो, पण परिचय करताना कमी असतो. एक परिचय करताना आजच्या पाहुण्याचा परिचय करून देणं म्हणजे प्रचंड आगीला उद्वत्तीनं ओळण्यासारखं. प्रचंड आगीला मी उद्वत्तीनं ओळण्यासारखं. एक परिचय करता म्हणाला, तो ग्रामीण होता. आजच्या पाहुण्याचा मी परिचय करून देणं, मी परिचय करून देणं म्हणजे माझ्यासारख्या उंदरानं शिवमाच्या अंगावर खेळल्यासारखं. यांचं नाव कोणाला म्हणत, पण म्हणतात ना कोळसा किती उगाळला तरी. यांची एक नाही तर दोन एक पात्री आणि तिसरा येऊ घातला. तेव्हा परिचय एक उपचार, एक पद्धत आहे, तो एक प्रोटोकॉल आहे. एका उर्दू शाळेत मी भारताला गेलो असताना तिथल्या परिचय करताना माझ्या शेजारी बसणाऱ्या परिचय करताना त्याच्या बाजूच्या माणसाला विचारलं होतं, साले का नाम क्या है? माझ्यासमोर साले का नाम क्या है? परिचयानंतर सर्वात शेवटचं गोड काम असतं ते आभार प्रदर्शनाचं. एक आभार प्रदर्शन करताना माझा आभार प्रदर्शन करताना म्हणाला, आजच्या पाहुण्याच्या प्रभावी भाषणानंतर आभार प्रदर्शनाचं गोड काम मी करणार आहे. हे पाहुण्यांचं 13व्याचं गोड जेवणच आहे. त्या बात म्हणजे माझ्या जिवंतपणे माझं जीवन मला 13व्याचं गोड जेवणच. एका कार्यकर्त्याला पुष्पगुच्छ म्हणतात की ना, तो म्हणाला आजच्या पाहुण्याचं एक पुष्प देऊन स्वागत करतो. लोक हसले. पुष्प देऊन स्वागत करतो. पुन्हा लोक हसले. पुष्प देऊन स्वागत करतो म्हणून त्याला माझ्या तो मुख्य कोंबला म्हणलं त्याला पुष्प तर तेव्हा परिचय हा एक प्रोग्राम आहे. त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये ऐतिहासिक नाटकामध्ये जशी तलवार थोडी बाहेर काढून अशी तलवार थोडी बाहेर काढून डायलॉग म्हणतात आणि डायलॉग संपला की खटकेने मेहनत टाकतात. कारण तलवार बाहेर काढून डायलॉग म्हटला आणि लवकर तलवार जर ह्याच्यात गेली नाही मेहनत तर हाच होतं. तसं व्याख्यान करताना बोलताना व्याख्यानाच्या हातवाऱ्याला फार महत्व आहे. काही व्याख्याते हातवारे करत बोलतात, काही व्याख्याते कमरेवर हात ठेवून बोलतात. आचार्य नेहमी कमरेवर हात ठेवून बोलायचे. काही व्याख्याते तक्षशः अवस्थेत बोलतात आणि काही व्याख्याते शर्टच्या गुंडीला पी दे बोलतात. एक व्याख्याता होता, तो बोलताना चांगला शेरवानी घालून बोलायचा. त्या शेरवानीला 10 बटणं होती. प्रत्येक मुद्द्याकडे शेरवानीची 10 बटणं, एक बटन तो काढायचा आणि पुन्हा एक बटन लावायचा. संपूर्ण व्याख्यान होईपर्यंत हे ते बटणं काढायचं आणि घालण्याचा आरो चालूच होत. तो विनोदामध्ये शक्ती आहे. विनोद म्हणजेच हास्य. लहान मुलं हसतात याचा अर्थ त्यांना विनोद कळतो असं नाही. ती एक बर्थ इन्स्टिंक्ट आहे. लहान मुलांच्या विनोद ही बर्थ इन्स्टिंक्ट. लहान मुलाच्या गालावरचं खळेदार हास्य ही संवेदना आहे. माणसाच्या शारीरिक संवेदना सुखाच्या झाल्या की माणसाला आनंद होतो. अवसाला एक संदर्भ कडक चहा जरी दिला तरी माणसाला आनंद होतो. इतर शारीरिक वेदना संवेदना तर तुम्हाला माहिती आनंद होतो. आपलं जीवन म्हणजे एक आनंद यात्रा. आनंद यात्रा जन्म आणि मृत्यू या दोन टोकाच्या मध्ये ही यात्रा कशी सुंदर सफल आनंदी करायची ते आपल्या हातात असतं. आयुष्य नुसतं जगून चालत नाही, ते
सुंदर करावं लागतं, ते त्याचा तव पकडावा लागतो, ताल सांभाळावा लागतो आणि ते आनंदी करावं लागतं. मग तुम्हाला आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे कसं? आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे शरीरातल्या सगळ्या संस्था व्यवस्थित चालू असताना मन आल्हाददायक आरामदायक असण्याची स्थिती त्याला आनंद म्हणतात. म्हणजे कसं? आपण आपला चाललंय सगळं, डायबिटीस आहे तो कंट्रोलमध्ये, बीपी आहे ते नॉर्मल आहे, अजून आपण आपलं काम करू शकतो, कोणाची मदतीची गरज नाही, अशी शरीराची अवस्था करू दे. अशी शरीराची अवस्था असताना मन कुठे? मन आल्हाददायक आरामदायक असण्याची स्थिती त्याला आनंद. दिस इज द डेफिनेशन ऑफ आनंद. वाजव घाबरू नका, असं नाही करायचं. आनंद आपलं शरीर आणि मन याची एक सांगड आहे. शरीराच्या सर्व संस्था, प्रेरणा, चेतना, गात्र चालवणारी शक्ती म्हणजे मन. ह्या मनाचा ठाव ठिकाणा नाही, कुठे इथे 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 कुठे, पण संचार मात्र पूर्ण शरीर. वज्रासारखी कठोर आणि मृदुली कुसुमाधरी, वज्रासारखं कठोर असताना मन कधी प्रसंगी फुलासारखं. 70 इंद्रधनुष्य आपण पावसाळ्यात पाहतो. पावसाची थेंब जेव्हा उन्हाच्या किरणामध्ये वीण घालतात, त्यातून होणाऱ्या परावर्तनातूनच हे इंद्रधनुष्य तयार होतं. तसं आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखातूनच आपल्या आयुष्यातले इंद्रधनुष्य तयार होतं. इंद्रधनुष्य कसं? आपण बाजाची पेटी बघतो, बाजाची पेटी बघतो, बाजाची हार्मोनियम तुम्हाला माहित असेल, तिला काही काळी बटणं असतात, काही पांढरी बटणं असतात. काळी बटणे म्हणजे आपण दुःख समजतो, पांढरी बटणं म्हणजे आपण सुख समजतो. नुसती काळी बटन वाजवलं तरी होतं का? नाही. नुसती पांढरं बटन वाजवलं तर गाणं होतं का? संगीत होतं का? नाही. काळ्या पांढऱ्याच्या एकत्र वाजवण्यातूनच जगातलं सुंदर असं संगीत तयार झालेलं आहे. तसं आपल्या आयुष्याच्या सुखदुःखातूनच आपलं जीवन संगीत तयार होतं. मला सर्वात आवडतात ती मजूर माणसं, कष्ट करणारी. काय त्यांना देणे नाही, कोण पंतप्रधान, कोण हे, कोण मोदी, कोण देवेंद्र फडणवीस वगैरे, त्यांना काय देणे घेणं नसतं. पण हातावर कमवायचं आणि पानावर खायचं एवढंच त्यांना माहित असतं. आनंदी असतात झोपडीत राहणारी माणसं, आनंद त्यांना काही कुठलंच द्यायचं आनंदात असतं. मग आपण आनंदी जेव्हा होतो, दिवाळी, दसरा, पाडवा, गणेशोत्सव या दिवशी आपण आनंदी होतो. आपण आपल्या नातेवाईकाला भेटतो. आपण एकटे नसून आपल्या पाठीमागे कुणाचा तरी आधार आहे, हीच भावना माणसाला जगायला प्रवृत्त करते. अहो एवढंच नाही, आपण कधीतरी कोणाला तरी हवेसे वाटलो होतो, हीच भावना माणसाला जगायला प्रवृत्त करते. समजते ना? तुम्ही हीच भावना समाजात राहते. काही काही माणसं सार्वजनिक आनंद देतात, मोठी माणसं असतात ते. जगात विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, तो जेव्हा एखादी सिक्सर मारतो तेव्हा जगातले करोडो लोक टाळ्याच्या गजरामध्ये त्याचा आनंद होतात. हा सार्वजनिक आनंद आहे. हा सार्वजनिक ही देणारी माणसं फार मोठी असतात. सार्वजनिक काय माणसाला ढेरी ढेरी घेऊन चालतात. काही लोक ढेरीचं वैभव मिरवतात. पण ह्या ढेरीला जर तुम्ही असं नुसत्या गुदगुल्या केल्या की ते खळखळून असतात. एवढंच नाही, त्या ढेरी समोर तुम्ही जर असं नुसते हात जरी फिरवले तरी ते खळखळून असतात. ही संवेदना आहे. विनोद ही हास्याची संवेदना आहे, प्रेरणा आहे. विनोद ही हास्याची प्रेरणा आहे. समजून पूर्वीच्या काळी आपल्या वाडवडील त्या काळात हसत नव्हते लोक, म्हणजे सिरियस प्रत्येक टवाला आवडे विरोध वगैरे रामदासांनी म्हटलंय. पण आता हास्याचे मळे फुटत आहेत. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, किंवा स्टँडअप कॉमेडी वगैरे अशा आता हास्याच्या मध्ये. आणि IT क्षेत्रामुळे सगळे लोक त्या स्पर्धेच्या युगात चाललेले आहेत. त्यामुळं वृद्ध आई वडिलांचे काय त्याच्याकडे कविता, त्या कवितेचं नाव आहे वृद्ध. तुम्ही जर याच्यात असाल त्या कवितेत तर दुर्दैव, नसाल तर फारच छान. कवितेचं नाव आहे वृद्ध. होय मी झालो आहे वृद्ध, माझ्या भावना होत आहेत क्रुद्ध, मनातला अंगार होतोय रुद्र, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध.
आता काही लोकांचे कसे आहे, एका खोलीत माझा आहे निवास. एक वृद्ध लोकांचे कशा हालत होतात. एका खोलीत आहे माझा आहे निवास, सोबतीला माझेच श्वास आणि निश्वास, फक्त गत आठवणीची सोबत सवयबद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे. ज्या हाताने कमिशनर होता ते सांगितलं, ज्या हाताने सहस्त्र भोजने घातली त्या हाती येते एक जेवणाची थाळी. ज्या हाताने सहस्त्र भोजने घातली त्या हाती येते एक जेवणाची थाळी, तीही मोलकरणीच्या हस्ते पाठवलेली. सकाळ संध्याकाळ थंड चहाचे कप पी, नाही तर बस निशब्द, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध. बाहेरचा काय केलं पण बाहेरचा प्रशस्त हॉल मला वरच्या आहे, बाहेर येत नाही. काही मुलांना वाईवडिलांना कोंडून ठेवलं. बाहेरचा प्रशस्त हॉल मला वरच्या आहे, जुना मुलांच्या मित्रमैत्रिणीसाठी सज्ज आहे. त्यांच्या लेखी मी झालोय काळगळ, मी ठरलो आहे वेळी बाभळ. दुर्दैव माझ्या प्रार्थनाशी करते हे युद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध. आता काही लोक माझ्या आधीच माझी सौ जाऊन बसली भिंतीवर, माझ्या आधीच माझी सौ जाऊन बसली भिंतीवर, हसून पाहते माझं झालेलं बिरबिर. बिरबिर पूर्वी आपण लहान बचपन में खेळले का, ऐसा कागज करायचा था, बिरबिर द्यायचा तो. माझ्या आधी सौ जाऊन बसली भिंतीवर माझं झालेलं बिरबिर. मरण येत नाही म्हणून लग्नाचा शिशिर, पानगळीची वाट पाहण्यास झाला शाहीर. सर्व नाते समाज झाले आहेत शब्द, कारण मी झालो आहे. आता या कॉम्प्युटरच्या जगामध्ये काय झाले, सगळे घरून काम करत आहेत. हा मुलगा एकीकडे, माझ्या इथेच आहे, माझा मुलगा टीचर लग्न करून मध्ये, मुलगी माझी सून जी आहे दुसरीकडे, आम्ही दोघं सगळे ते चालत नाही. फार वाईट अवस्था आहे. मुलाला बोलायला वेळ नाही, मुलाला बोलायला वेळ नाही, सुनेला पाहायला सवड नाही. मुलाला बोलायला वेळ नाही, सुनेला पाहायला सवड नाही. नातू भेटायचं टाळतो, मी माझ्या उरी रक्ताळतो. नातू भेटायचं टाळतो, मी माझ्या उरी रक्ताळतो. रक्ताची नाती झाली आहेत विरुद्ध, कारण मी झालो आहे वृद्ध, कारण मी झालो आहे. आता मी म्हटलं काय वृद्धांची अवस्था कशी बघ, ते म्हणाले आम्ही सांगितलं आम्हाला वृद्धाश्रमात ठेव, वृद्धाश्रमात ठेव. आम्ही राहतो वृद्धाश्रमात, हम रहेंगे वृद्धाश्रम में, भेज दो. मरो बच्चे नाही सुनते. मला वृद्धाश्रमी नाही ठेवत, कारण त्यांची जाईल पत, त्यांचं क्रेडिट जाईल. मला वृद्धाश्रमी नाही ठेवत, त्यांची जाईल पत. एकच मागण्या आहे देवा, तू आहे सोबत, संभव आहे सारं, घालून टाक या देहाची शुद्ध, कारण मी झालो आहे. या अशा अवस्थेला कोण जबाबदार आहे? वृद्धांच्या या अवस्थेला आपण स्वतः जबाबदार असतो. कारण तुम्ही सुद्धा पुन्हा वृद्ध होणार आहात. कारण आपण भूतकाळात रमतो, वर्तमानाचे बदल स्वीकारत नाही. बदलत्या परिस्थितीत वर्तमानाचे बदल स्वीकारणं म्हणजेच स्पेस शोधणं. कुठेतरी गुंतवून घ्या वृद्ध लोकांनी, कुठेतरी गुंतवून घ्या, कुठेतरी स्पेस शोधणं. आपला लग्नापर्यंत आपला जो प्रवास असतो तरुणपणाचा, तो एखाद्या रियाजासारखा असतो. आपलं शिक्षण झालं की लग्न झालं की मुलांचं शिक्षण, त्यांचं तिरावणं, त्यांची नोकरी, असं आहे. त्यानंतर आपण मैफल मारायला मोकळा होतो. त्याच्यापर्यंत जर आयुष्य आपण जर जगायला नीट शिकलो नाही तर म्हातारपण अर्थपूर्ण साठीनंतर तर जो आपलं जगणे हे अर्थपूर्ण व्हावं लागतं, नाहीतर एक पराभवाची छाया जाणवायला लागते. आपल्याला कार्यशाळा कुछ भी नहीं किया, आपण नौकरी के ये के खाली बसित किया, मतलब उसको नामों तक कुछ भी नहीं टाइम लेके कॉमन में कोई 60 वर्षांचं आयुष्य आहे. काही लोक मंदिरामध्ये बसलेले तुम्ही पाहिले बघा, डोकं खाजवत वगैरे बसतात, काहीच करू शकले नाही. काही तर्कशास्त्रामध्ये फॅलिसी नावाचा एक प्रकार आहे. आपण चुकीच्या गृहीतकापासून चुकीच्या निष्कर्षाप्रमाणे कसं पोहोचतो. लहानपणी काय होता त्यावेळेस कडक असायचं, कधी थोबाडीत मारली की तो घाबरायचा, तो बोलला आयुष्यभर तो घाबरत राहतो. बाळूला काही कळत नाही, बाळूला काही नाही, बाळासाहेबाला कळत नाही, आजोबाला कळत नाही. कारण की जी भीती त्याला तिथे असते ती भीतीच्या उपपर्यंत राहते. त्याला फॅलेसी नावाचा प्रकार म्हणतो.
एखादी गोष्ट जर तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाली तर तीच अंतिम आहे असं समजू नका, कारण का त्याच्यामध्ये धोका असतो, ते बदलली पाहिजे, ती स्थिती बदलली पाहिजे. आणि आपलं जीवन म्हणजे एक विशियस सर्कल आहे, एक दुष्ट चक्र आहे. इट इज अ विशियस सर्कल. आपण लग्न होतं, आपल्या लग्नाला की आपल्याला मुलगा होतो, त्या सर्कलच्या सेंट्रॉइडमध्ये आपण असतो आणि परिघ असतो. त्या परिघामध्ये आपलं एक स्वतःचं कौटुंबिक सर्कल असतं, त्या परिघात असतो. जेव्हा आपला मुलगाही मोठा होतो, त्याचंही लग्न होतं, त्यावेळेस मुलगा, सून आणि नातू सेंटरला येतात, आपण परिघावर जातो आणि या परिघाच्या बाहेर जाणे म्हणजे त्या जगाचा निरोप घेणे. या परिघाच्या बाहेर जाणे म्हणजे जगाचा निरोप घेणे. त्यामुळे एक गोष्ट महत्त्वाची आहे की कधीही तुम्हाला सांगतो की परिघाच्या बाहेर जाण्याच्या पेक्षा लहान मुलं आपले असतात, आपले एक विशेष सर्कल तो जाण्याचा, त्या परिघाच्या बाहेर आपण जातो. हां, आपण आपली लहान मुलं जेव्हा असतात, छोटे बच्चे जेव्हा रहते अपने घर में, तर सब खिलखिलाहट रहते. पण त्या लहान मुलाच्या जागेवर स्वतंत्र आकांक्षा आणि इच्छा असणारे तरुण उभे टाकतात आणि स्वतः तरुणांना पुन्हा समजून घ्यावं लागेल. त्यात माझा बाब्या, माझी बहीण, माझी मनी वगैरे असं नाही, तर त्यांना वेगळं समजवून घ्यावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला त्याचं हे कळेल. त्यामुळे त्यांना वेगळं समजून घेणं असं हे जगाचं एक राजकारण आहे. म्हणून या वयामध्ये एकच गोष्ट करायची की आपली स्पेस शोधा. यू हॅव सम युअर ओन बिझनेस. You find something on 4 hours you give somewhere in social or somewhere, anywhere you would like. It is your liking, and after retirement, it is the only thing that you have to develop. What are your ambitions? और वही करने पाहिजे. सर्वात काय जर नाही जमलं तर नुसतं नामस्मरण करा परमेश्वराचं. कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्त्व आहे. तुकारामाने तर फार संदर्भ नाही. नामाची आवडी आवडी, नामाची आवडी आवडी, नामाची 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 आवडी, तुझ्या नामाची आवडी, आम्ही विठो तुझी वेडी. तुकारामाने सांगितलं की मी नामाच्या आवडीचे एक तेच समज काय वैकुंठ बाबुडे तुझा प्रेम सुखापुढे, नामाची आवडी नामाची आवडी. अरे म्हणजे नामस्मरण होतं. संत समागमी मेळे ओढी नामाचा सुकाळ, संत समागमी मेळे ओढी नामाचा सुकाळ, नामाची आवडी नामाची तुझ्या नामा, आम्ही विठो तुझी वेडी. आता हे सगळं आहे. तो कमाने तुझे पायी जन्म मरणात नामाची. असं नामस्मरण नव्हतं. आणि 10-4 गोष्टी तुम्हाला तत्वज्ञान म्हणून सांगतो, काही गोष्टी महत्वाच्या म्हणून अनुभवाच्या म्हणून सांगतो. ज्या ठिकाणी आपली कदर नाही ना तिथं जायचं नाही. ज्या ठिकाणी कदर नाही तिथं जायचं नाही. खरं सांगितलं राग येतो ना त्याची मंदरणी करायची नाही. सूर म्हणत नाही का समुद्रात आपण खरं सांगतो ना ते मंदरणी करायची. जे आपल्या नजरेतून करतो त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. हा जगात त्याच्या आपल्या नजरेतून त्याचा त्रास आपण नाही करून घ्यायचा. महत्वाची एक गोष्ट तुम्हाला असं सांगतो की जगात कुठल्याही गोष्टीला हे नाही. एवढं सरळ सोनं आहे. येत गाडीवर कुठं सुंदर अशी दागिने आहेत, त्याला वास नाही. हां, परिपूर्ण गोष्ट कुठलीच नाही समाजामध्ये. झळाळतं सोनं आहे पण त्याला वास नाही. आणि चाफ्याची फुलं रस्त्यावर पडलेली असतात, सुंदर सुगंध असतात. तर प्रेमळ माणसं आपल्याला त्रास देतात.
कारण ते आपली काळजी करतात. बायको आपलं रोज भांडण होतं बायकोची, कारण का तुम्ही त्याची ती तुमची काळजी करते म्हणून भांडण असतं, तिला तुमच्याविषयी प्रेम वाटत असतं म्हणून भांडण. आणि बळेजाव दाखवू नका संपत्तीचा, माझे एवढे फ्लॅट्स आहेत, माझी एवढी FDR आहेत, माझे एवढे शेती आहे, माझी एवढी शेती वगैरे. कारण का एकदा जर तुमचं जहाज समुद्रात भरकटलं तर करोडो रुपयाची संपत्ती त्या जहाजात असते, पण प्यायला पाणी मिळत नाही, कारण का सगळं खारट पाणी असतं. म्हणून भरकटलेल्या झाडात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वयात म्हातारपणे भीती जर दरवाजा ठोकवत असेल तर धाडसानं दरवाजा उघडा, यश आहे. आणि देहात जसा परमेश्वर तसा फुलात सुगंध, फुलात जसा सुगंध देहात. हा परमेश्वरांना आठवतो. एका वाक्याचा जोक सांगतो ना, एका पुणेरी माणसाला परमेश्वर प्रसन्न झाला. जायची विनोदीवर पुणेरी माणसाला परमेश्वर प्रसन्न आले, म्हणाला माग व्यवस्था, माग तुला काय मागायचं ते माग. असं पुणेरी माणूस मान जगामध्ये सर्वात क्रीम आहे ते पुण्यात येऊन बसतात, सगळे लोक वाचते नाही. आता काय मागायचं तुम्हाला, तुला माग काय मागायचं असेल तर. तो पुणेरी म्हणाला, देवा काय नाही 200 कोटी रुपये द्या. 200 कोटी? अरे हवा काय मागतो 200 कोटी? मग तेव्हा एक काम करा म्हणा, तुम्ही 200 कोटी जर देऊ शकत नसाल तर पुण्यात गाडी चालवणाऱ्या ज्या बायका आहेत त्याने लेफ्ट इंडिकेटर दिला तर त्या लेफ्टलाच वळलेल्या पाण्याचा वर मारला. लेफ्ट इंडिकेटर दिला, त्या लेफ्टलाच वळलेल्या आहेत, हा पाहण्याचा वर मला दिला. परमेश्वर मला ते माझ्या हातात नाही, तुला पैसे कॅश देऊ का खात्यात जमा करून टाकू. दोन वकील शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये भांडत होते, जोरात मुद्द्यावर जो दोघांचे चाललेलं होतं. हा एक बोलायचा तो बोलायचा, ते मुद्द्यावरून ते गुद्द्यावर आले. म्हटल्यावर पहिला वकील दुसऱ्याला म्हणाला, तुम्ही तोंड सांभाळून बोला. दुसरा म्हणला, तुम्ही तोंड सांभाळून बोला. पहिला म्हणला, तुम्ही मूर्ख आहात. दुसरा म्हणला, तुम्ही महामूर्ख आहात. पहिला म्हणला, तुम्ही गाढव आहात. दुसरा म्हणला, तुम्ही महागाढव आहात. एवढ्याच जयजना ऑर्डर म्हणून दोघांना थांबवलं. आणि जय म्हणाले, अरे मी इथे असताना तुम्ही एकमेकाला गाढव का म्हणताय? मी इथे असताना तुम्ही एकमेकाला गाढव का म्हणताय? दोन लहान मुलं बोलत होती, पोर फार हुशार असतात. दोन लहान मुलं बोलत होते. एक मुलगा म्हणाला, माझा भाऊ खूप सुंदर आहे. दुसरा म्हणाला, माझा भाऊ अति सुंदर आहे. दुसरा म्हणाला, माझे बाबा फार सुंदर आहे. दुसरा म्हणाला, माझे बाबा अति सुंदर आहे. तिसरा म्हणाला, पहिला म्हणाला, माझी आई सर्वात सुंदर आहे. दुसरा म्हणाला, हे मात्र खरं ना, माझे बाबा तेच म्हणत होते. ते शब्दाचा हसू नाही, विनोद कुठल्या कुठे घेऊन जातो माणसाला. विनोद कुठल्या कुठे घेऊन जातो माणसाला. एक दोघं मित्र बोलत होते. एक पहिला मित्र म्हणाला, अरे यार फार डोकं दुखायला यार, काही करणं सारखं डोकं दुखायला. तो दुसरा म्हणला, मग जरा विक्स वगैरे लाव, बाम वगैरे लाव तोडून. तर तो म्हणला, अरे सगळं करून मिळलं. अरे तुला सांगतो, माझे असंच झालं होतं, माझं खूप डोकं दुखायला लागलं. तर मग मी काय केलं, मग मी बाम तोडा वगैरे शेवटी बायकोला सांगितलं. मग बायकोने मला शेकलं माझं डोकं आणि त्याच्या मांडीवर घेऊन माझं हे चेपून दिलं, डोकं चेपून दिलं. त्यावेळेस ते थांबलं. मग दुसरा म्हणाला, यावेळेस तुझी बायको घरी असेल काय कुठे असतील काय. एक माणूस केळ्याच्या सालीवरून पडला. एक माणूस केळ्याच्या सालीवरून पडल्याबरोबर तो उठला, त्याने इकडे तिकडे बघितलं. माणूस पडल्यावर आधी मी पडलो हे पान इतर लोकांनी कोणी पाहिलं का ह्याच्यासाठी. म्हणजे अपघातानं माणूस शहाणा बनतो, अपघातानं माणूस शहाणा होतो. तो इकडे तिकडे पाहिलं. अहो पेपर काढला तर मला विनोद दिसतो, तुम्हाला दिसेल तसं सांगता येत नाही. आपण पेपर बघतो, पेपर बघितल्यावर उघडला की ऑबिटोरी, गृहनिर्णय
हे दुर्योधन संस्कार वगैरे मेलेल्या माणसांचे फोटो असतात आपण बघतो, पण त्या फोटो असतात त्या फोटो आपण बघतो लगेच आपण मेलेले म्हणून आपण तिकडे बघतो दुसरीकडे बघायला इकडे नजर. पण खरी गंमत काय असते त्या फोटोच्या खाली काय लिहिलेलं असतं. एका असा मोठं पावडो घातलेला ढापण्याचा चष्मा असलेला एक म्हातारा बंद असतो त्याच्या फटीमध्ये लिहिलेलं असतं अबा रामनवमीच्या दिवशी तुम्ही राम म्हटलं त्याला 1 वर्ष झालं, पण तुमची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. 37 वर्ष आपण पंढरीची वारी पायी केली. कर्मप्रधान भक्तियोग आचरणात तुमचा संवादा वाटा. आपले रंगराव पाटील, आपराव पाटील, चौक शाखा डिंग्यात होता. आता तो मेलेला माणसाला 37 वर्ष त्यानं पायी वारी केली हे त्याला ठाऊक असलेले सत्य पुन्हा पुन्हा कशाला सांगायचं. पण हे जिवंत माणसं मेलेल्या माणसाला वाटेल त्या गोष्टी बजावून सांगतो. नाही आपलं नाव छापून यायसाठी मान बघा, पण त्यासाठी मेलेलं माणूस भांडतो. एक असायचा 56 डिग्रीवाला माणूस असा बोलून असतो आणि त्याच्या खाली लिहिले असतो माझं तू उघडलेलं रद्दीचं दुकान आज देखील आम्ही तेवढंच यशस्वीपणे चालवतो. तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध त्या रद्दीच्या दुकानात अजून सुद्धा दरवळतोय. तुझं हे कार्य असं चालू राहण्यासाठी तुझी पुण्य आमच्या पाठीशी असले आपले देशपांडे रद्दी डेपो. अरे त्या रद्दी डेपोच्या दुकानात कसला आला कर्तृत्वाचा सुगंध आणि काय रद्दी घ्यायची विकायची, पण आपला लोक काहीही सांगतात. हा अहो आपल्या समजतो ना ह्या विनोदाच्या ह्याच्यामध्ये आपलं घर म्हणजे तर काय विनोदाचा खजिना. संसार म्हणजे आपला विनोदाचा खजिना पाहिजे का संसार म्हणजे विनोदाचा खजिना. बघा तुम्ही थोडं लक्ष देऊन बघा तुमचा संसार विनोद कसा. विनोद आपल्या आजूबाजूला तो वाहत असतो, फक्त तो शोधावा. तो वाहत असतो फक्त आपल्या भांड्यात तो भरून घ्यावा लागतो. त्याच्याकडे दृष्टी पाहिजे त्याला. एकदा आमच्या माझ्या बायकोनं कॅलेंडरवर काही कारखाना लिहिलं होतं मोखा आणि काही कारखाना दुखा लिहिलं होतं. ते काल निर्णय असतो ना काल निर्णय त्याच्यावर काही कारखाना मोखा लिहिलं काही कारखाना दुखा लिहिलं. मी म्हटलं अरे हे काय नाही मोखा दुखा हे काय म्हणतो. ती म्हणली अहो मोखा म्हणजे मोल करण्याचा खाडा, दुखा म्हणजे दूध वाढायचा खाडा. बायका काय करते मोल करण्याचा दूध वाढायचा खाडा. एकदा बायकोने मला 500 रुपये उसने मागितले. जरा उसने द्या. उसने काय मग परत केव्हा करणार तुमचे पेन्शन आल्यावर. म्हणजे माझे पैसे मला विनोद ते देत असतो. विनोद तुमच्या आजूबाजूलाच असतो. प्रियकर जेव्हा प्रेयसीकडे बघून असा हसत असतो तिच्याकडे बघून आणि प्रेयसी सुद्धा अशी करून हसत असते त्याकडे बघून, तेव्हा विनोद घडत नाही. प्रियकर असं तिच्याकडे बघून हसतो. लग्न झालेलं नसतं अजून, फक्त अजून प्रेम चालू असतं. असं करून असतो आणि ती सुद्धा अगदी असं करून हसत ती हसत असते. तिथं विनोद होत नाही. पण 1-2 वर्ष झाली आणि त्यांचं लग्न झालं की प्रियकर जर तिचा नवरा झाला आणि प्रेयसी त्याची बायको झाली आणि 2 वर्षानंतर तो तिच्याकडे बघून असा हसायला लागला तर काय झालं दात काढायला. पोझिशन बदलली. तिथं प्रियकर प्रेयसी आता नवरा व्हायचं काय झालं दात काढायला असं ठरवलं जातं. असं ठरवलं गेलं आपल्या घरातच विनोद तुमच्या बाजूलाच असतो. तुम्हाला तो घ्यावा लागतो. एका म्युन्सिपॅलिटीने मुन्सिपालिटीच्या नगराध्यक्षाने पेपरमध्ये जाहिरात दिली होती. आपल्या शहरातील विद्युत दाहिनी बांधून तयार झालेली आहे. आपल्या शहरातील विद्युत दाहिनी बांधून तयार झालेली आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. आपला विद्युत दाहिनी बोलतो मोरटी जहाँ वो जलाते हैं ना लाइट पे उसको विद्युत दाहिनी कहते हैं महाराज. जहाँ बॉडीज को जलाते हैं ना तो वो बोल रहा है कि मैं ये बांध तैयार हो गया है तो सब लोगों ने इसका यूज करो. ऐसा उसका मीनिंग है. विनोद म्हणून लाफ्टर इज बेस्ट.
laugh and be happy. Laughter is the best medicine. या वयात सुद्धा तुम्हाला एक सांगतो, या वयात सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या प्रश्नानं ज्यांनी आपलं नाव कमवलं त्यांच्या आदर्श घ्या. आईचं प्रमाणे वडिलांचं क्षेत्र नसलेला बराक ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष होतो. कॉलेजची फीस भरायला पैसे म्हणून पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमध्ये